नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. सातारा मुसळधार पावसामुळे कोयना धरण अखेर भरलं. धरणामध्ये सध्या 100 टीएमसी एवढा पाणीसाठा. दरम्यान पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून 12,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे तेरणा धरण 100% भरलंय. तेरणा धरण भरल्यानं नागरिकांचा पाणी प्रश्न मिटलाय. जळगावातील एरंडोल तालुक्यात असलेल्या अंजनी धरणामध्ये अवघा 26% जलसाठा शिल्लक आहे. एरंडोल तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणामध्ये अजूनही पाण्याची आवक झालेली नाहीये, त्यामुळे 30 ते 35 गावांवर पाणी संकट गडद झालंय. जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये पांझरा नदीच्या पुरामध्ये 2 जण अडकले. मासे पकडायला गेले असता ही दुर्घटना घडली. अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाशिमच्या रिसोड शहरासह 9 गावांना पाणी पुरवठा होत असलेला आडोळ पाणी प्रकल्प तुडुंब भरून ओव्हरफ्लो झालाय. या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा तसंच शेती सिंचनाचा प्रश्न मात्र यामुळे निकाली लागलाय. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून कान नदीला पूर आलाय. दरम्यान अष्ट्याने गावामध्ये 4 जण पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. यापैकी 3 वाचवण्यामध्ये मात्र यश आलंय. गडचिरोलीच्या एट्टापल्ली तालुक्यामध्ये अतिदुर्गम गावातील शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालाय. मानतय्या बेडके या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आलाय. येत्या 5 सप्टेंबरला दिल्ली इथं आयोजित समारंभामध्ये हा पुरस्कार मातय्या बेडके यांना दिला जाणार आहे. सुरुवातीला या शाळेमध्ये फक्त 8 विद्यार्थी होते, मात्र आता या शाळेची पटसंख्या ही 130 इतकी झाली आहे. त्यामुळे या शिक्षकाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्रातील मासेमारी नुकतीच सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये चांगले तर मिळवून देणारे पापलेट मासे मोठ्या प्रमाणामध्ये जाळ्यामध्ये सापडत असल्यानं आनंदाचं चित्र आहे. हर्णे बंदरातील लिलावामध्ये पापलेट माशाची आवक त्यामुळे वाढली आहे. पापलेट माशांना दरही चांगला मिळत असल्यामुळे मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे. यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहूया. तर शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवणमध्ये महाविकास आघाडी आज मोर्चा काढणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडीचे सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मालवण बंदराची हाक देत तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार असून आदित्य ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते या संपूर्ण मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत. विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे हे दोन्ही विरोधी पक्षातील नेते सरकारला आज याचा जाब विचारण्यासाठी मालवणमध्ये येत आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे नेतेही आज पुतळ्याची पाहणी करणार आहेत. तर सिंधुदुर्गमधील पुतळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कन्सल्टंट चेतन पाटील हा फरार झाल्याचं कळतंय. त्याच्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठ इथल्या घरी पोलिसांनी चौकशी केली. त्याची पत्नी यावेळेस घरामध्ये होती, मात्र त्यानंतर कुलूप घालून ती सुद्धा फरार झाली. पुतळा कोसळल्या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल झालाय. त्यापैकी चेतन पाटील हा एक असून गुन्हा दाखल होताच तो फरार झाल्याचं कळतंय. त्याला पोलीस ताब्यात घेणार. येत्या काळामध्ये नेमकी त्यावरती काय कारवाई होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. ठाण्यात दहीहंडी उत्सवात थरारांचा थरार पाहायला मिळाला. जय जवान पथकानं 10 थर रचण्याचा प्रयत्न केला, मात्र 9 थर रचल्यानंतर थोडक्यात 10 थरांचा विक्रम थोडक्यात हुकला. ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळतोय. जोगेश्वरीतील जय जवान पथकानं ठाण्यातील रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात 9 थर लावले. रवींद्र फाटकांच्या संकल्प प्रतिष्ठानाच्या दहीहंडी उत्सवामध्ये थरांची चढावड पाहायला मिळाली. तर हिंदू एकता गोविंदा पथकाचा 9 थरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानाकडून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसाई पथकानं 9 थर रचले.
यंदाही मोठ्या थाटामाटामध्ये ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला। ठाण्यात रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानानं यंदाही दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं। मागा ठाण्यात आमदार प्रकाश सुर्वेंनी दहीहंडी महोत्सव आयोजित केला। या उत्सवामध्ये क्रीडा, बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मोठमोठे दिग्गज उपस्थित होते। ठाण्यात शिवाजी पाटील यांच्या आयोजित केलेली स्वामी प्रतिष्ठान मंडळाची दहीहंडी लालबागचा राजा मित्रमंडळानं दुसऱ्या प्रयत्नामध्ये फोडली आहे। ही दहीहंडी फोडल्यानंतर लालबागचा राजा मित्रमंडळानं ढोल ताशाच्या गजरामध्ये सेलिब्रेशन केलं। ठाण्यात शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या स्वामी प्रतिष्ठानाच्या दहीहंडी उत्सवामध्ये जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकानं 9 थरांची सलामी दिली आहे। वरळीत जांभोरी मैदानामध्ये भाजपकडून दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उत्सवाला हजेरी लावली। पालघरच्या चिंचणी कोळीवाड्यामध्ये साधारण 30 फूट उंचीच्या लाकडाच्या खांबावरती दहीहंड्या बांधल्या जातात। या दहीहंड्या कोणीही फोडू नये यासाठी खांबावर तेल लावून पाणी मारलं जातं। रायगडच्या अलिबागमधील कुर्डुर्समध्ये विहिरीच्या मध्यभागी हंडी बांधण्यात येते। विहिरीच्या काठावरून उडी मारून ही हंडी फोडली जाते। घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्या दहीहंडी महोत्सवामध्ये भाजप नेते एव्हरग्रीन आणि एनर्जेटिक नेते किरीट सोमय्या यांनी हजेरी लावली। त्यांनीही 3 थरांवर चढत सलामीही दिली। राम कदम यांच्या दहीहंडी सोहळ्यामध्ये भाऊ कदम यांनीही हजेरी लावली। यावेळेस भाऊंनी ढगाला लागली कळ या गाण्यावरती काही ओळी गायला आणि किरीट सोमय्या यांनी त्यावर ठेका धरला। ग्रामीण महाराष्ट्र मध्ये ही दहीहंडीचा जोर पाहायला मिळतोय। विदर्भातही सर्वात मोठी दहीहंडी बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये साजरी केली जाते। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता। या दहीहंडी उत्सवाचं ड्रोनद्वारे काही दृश्य टिपण्यात आली होती। सोलापुरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता। सोलापुरात मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी बाळगोपाळ सहभागी झाले होते। रायगडमध्येही मुंबईप्रमाणे दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला। रायगडमधील अलिबागमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळाली। अलिबागमध्ये भाजपच्या वतीनं कमळ दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं। उरणमध्ये काँग्रेस पक्षाकडून तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात दहीहंडीचा उत्सव पार पडला। सिने अभिनेत्री सई ताम्हणकर उपस्थित होती। जळगावच्या श्रीकृष्ण मंडळानं जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि उंच 40 फूट उंचीची दहीहंडी फोडली। सागर पार्क इथं या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं।